Hello students, in this video I am going to discuss about chapter number 16 Semiconductor Devices of class 12 Physics Maharashtra State Board. This will be a quick revision of the chapter. So here is the chapter on the screen, Semiconductor Devices. This will be asked to you for 4 or 5 marks. Exam point of view हा अतिशय सिंपल चॅप्टर आहे म्हणून मी याचं रिव्हिजन ठेवलेली आहे. सर्वात पहिले लक्षात घ्या की पी एन जंक्शन डायोड दिस इज व्हॉट वी आर सीन लास्ट इयर. तर आपल्याला सर्वात पहिले काय महत्त्वाचं आहे बघायचं आहे की पी एन जंक्शन डायोडचं रेक्टिफायर हे खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायची आहे. नंतर इथे रेक्टिफायरची त्यांनी डेफिनेशन दिलेली आहे बघा. द कन्व्हर्शन ऑफ AC व्होल्टेज टू DC व्होल्टेज इट्स कॉल्ड रेक्टिफिकेशन. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि टाईप ऑफ द रेक्टिफायर्स, हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर, याच्यामध्ये डिस्टिंग्विश वगैरे पण विचारलं जातं. नंतर हा जो ब्लॉक डायग्राम आहे रेक्टिफायरचा हा खूप महत्त्वाचा आहे. हा डायग्राम तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कधीतरी 2 मार्काला ड्रॉ करायला येऊ शकतो. याच्यामध्ये बघा पहिला ट्रान्सफॉर्मर असतो. तर बऱ्याच वेळेला ट्रान्सफॉर्मरच्या 2 कॉईल लोक जॉईन करून दाखवतात. ती खूप मोठी चूक आहे. ट्रान्सफॉर्मरच्या 2 कॉईल नीट बघा, त्याच्यामध्ये 2 पॅरलल लाईन्स काढलेले आहेत. आणि ही जी प्रायमरी आहे तिकडे बघा AC मेन 230 व्होल्ट 50 हर्ट्ज लिहिलेलं आहे. काही लोक इथे DCचं खूण दाखवतात, ते चुकीचं आहे. ट्रान्सफॉर्मर DCवर वर्क नाही करू शकत. नंतरच्या ब्लॉकमध्ये डायोड रेक्टिफायर, मग पुढचा ब्लॉक जो आहे तो फिल्टर आणि मग व्होल्टेज रेग्युलेटर. त्याच्या खाली हे सगळे आउटपुट दिलेले आहेत. तसं ड्रॉप पूर्ण केलं तर तुम्हाला 2 मार्क मिळतील. आता नंतरचा जो महत्त्वाचा क्वेश्चन आहे तो हा आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर. तुम्ही इथे बघू शकता की ट्रान्सफॉर्मर दाखवलेला आहे. आता हा बघा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ टर्न्स तुम्ही बघा, प्रायमरीच्या टर्न्स जास्त आहेत, सेकंडरीच्या टर्न्स कमी आहे. हा ACचा सिम्बॉल इथे आहे. या दोघांमध्ये पॅरलल लाईन्स आहेत आणि सेकंडरीला फक्त एकच डायोड आहे. मग याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग विचारलं जाऊ शकतं. कधीतरी फक्त हा डायग्राम पण आपल्याला ते विचारतात की ड्रॉ द डायग्राम फॉर हाफ वेव्ह रेक्टिफायर. आणि त्याच्याशी रिलेटेड काही आउटपुट वेव्ह फॉर्म वगैरे जसं विचारून 2 मार्काचा डायग्राम पण येऊ शकतो. नंतर हे जे पूर्ण कन्स्ट्रक्शन दिलं इथून जे सुरू झालं तर हे पूर्ण कन्स्ट्रक्शन तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये हे फार महत्त्वाचं आहे. तर हा जो कन्स्ट्रक्शन पार्ट आहे त्याच्यासकट जर तुम्हाला विचारलं तर 3 मार्काचा क्वेश्चन होतो. दुसरा महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा फुल वेव्ह रेक्टिफायर. त्याच्यामध्ये अर्थात ऑफकोर्स हा डायग्राम खूप महत्त्वाचा आहे फुल वेव्ह रेक्टिफायरचा. जसं मगाशी म्हटलं तसं फुल वेव्ह रेक्टिफायरचा डायग्राम परत बघा. इथे ट्रान्सफॉर्मर आहे, मग सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आहे इथे, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 2 डायोड दाखवले आहेत. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला आउटपुटसाठी व्होल्टेज दिसेल. तर हे सगळं व्यवस्थित ड्रॉ करणं खूप गरजेचं आहे. तर हा 2 मार्कासाठी डायग्राम अलॉंग विथ वेव्हफॉर्म येऊ शकतो. नंतर कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग वगैरे विचारलं तर हे पूर्ण कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग पार्ट आहे. तर हा पूर्ण रेडी करायचा आहे आणि लक्षात ठेवायचा. आता हा बघा, हा जो आहे हा वेव्हफॉर्मचा डायग्राम आहे. हा हाफ वेव्ह रेक्टिफायरचा आहे. तसंच पुढे हा फुल वेव्ह रेक्टिफायरचा वेव्हफॉर्मचा डायग्राम तुम्हाला इथे दिलेला आहे. तर हे तुम्हाला नीट रेडी करावे लागतील, अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे जर तुम्ही क्वेश्चन्स रेडी केले तर तुमच्या लक्षात येईल की याच्यावरती बेस तुम्हाला डिस्टिंग्विश पण विचारलं जाऊ शकतं. 2 मार्काचे डिस्टिंग्विश बिटवीन हाफ वेव्ह अँड फुल वेव्ह रेक्टिफायर. कधीतरी तुम्हाला ते ॲडव्हान्टेजेस ऑफ अ फुल वेव्ह रेक्टिफायर पण विचारतील. नंतरची इम्पॉर्टंट डेफिनेशन रिपल फॅक्टर, एकदम इम्पॉर्टंट अशी डेफिनेशन आहे ही रिपल फॅक्टर. तर ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे. हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला लागेल. रिपल फॅक्टर मीन्स व्हॉट, द अमाऊंट ऑफ AC component present in the DC, that is called ripple factor over here. ती डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायची आणि हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड. सो व्हेरी इम्पॉर्टंट. मग फिल्टर सर्किट हा एक अजून इम्पॉर्टंट पार्ट आहे, नो डाऊट ऑफ इट. पण रेक्टिफायरच्या कम्पॅरिझनमध्ये हे कमी आहे, पण लक्षात ठेवायला पाहिजे.
तर कपॅसिटर फिल्टर वगैरे कसा वापरला जातो. त्याच्यानंतर बघा स्पेशल पर्पज जे डायोड आहेत, तर हे जे 4 डायोड आहेत त्यांचे सिम्बॉल्स हे महत्वाचे, ते कशापासून बनलेले आहेत ते फार महत्वाचं आहे. तर झिनर डायोड, तर हा एक अतिशय महत्वाचा आहे. याचा हा सिम्बॉल लक्षात ठेवा झिनर डायोडचा. मल्टिपल चॉईस किंवा 1 मार्क क्वेश्चन मध्ये येऊ शकतो. दिस इज ऑलवेज युज्ड इन अ रिव्हर्स बायस मोड. त्याचा व्होल्टेज रेग्युलेटर युजिंग झिनर डायोड, हा एक क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. यू कॅन सी देर इज अ डीसी सप्लाय, then there is a limiting resistors RS, then Zener diode is connected in reverse bias mode, and there is a load RL over here. So what happens over here, that the current IZ will be adjusted in such a manner that output voltage will remain constant. So that is described over here in this paragraph. So this is what you have to remember. Now the next important part is a photodiode. Just see the symbol of the photodiode over here. Very important thing. Then remember this schematic diagram of the photodiode. So very important part. Then remember this IV characteristics of a photodiode. Remember photodiode is always used in a reverse bias mode. Okay, reverse bias mode photodiode will be always used. Whenever light falls on the photodiode, the reverse current will increase depending upon the intensity of a photodiode. That is a concept behind this. So this is again that is what I'm saying. You have to read this and you have to go ahead with. Then you have to remember these advantages. Mostly this type of questions will be asked to you. Advantages, disadvantages. Okay. तर थिओरटिकल चॅप्टर आहे, त्यामुळे हे सगळं तयार करायचं आहे. ॲप्लिकेशन्स असतात या चारी डायोडचे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ओके. नंतर स्ट्रक्चर ऑफ अ सोलार सेल. सोलार सेल इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. पण सोलार सेल इज अ ॲक्टिव्ह डिव्हाइस. तो स्वतःच व्होल्टेज तयार करतो. इथे तुम्ही बघू शकता की इथे बेस पी साईड आहे आणि एमिटर जो आहे तो एन साईड आहे. इथे एमिटर बघा कमी आहे आणि आधीचा जर तुम्ही डायग्राम बघितला तर इथे बेस म्हणून एन रिजन आहे आणि पी रिजन कमी आहे. तर ह्या दोन मधला डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. ओके. नंतर हाऊ इट वर्क्स, त्याचं वर्किंग ऑफ अ सोलार सेल, हे खूप महत्वाचं आहे. तर सोलार सेल जरी बरंच दिलेलं असतं तरी वर्किंग ऑफ अ सोलार सेल इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर शॉर्ट सर्किट करंट, मॅक्सिमम फोटोवोल्टिक व्होल्टेज, ऑल दिस थिंग्स यू हॅव टू रिमेंबर. त्याच्यानंतर हे बघा, हे जे मटेरियल्स दिलेले आहेत आणि मग क्रायटेरिया फॉर सिलेक्टिंग द मटेरियल ऑफ अ सोलार सेल, हे लक्षात ठेवायचं. आणि हे जे काही मटेरियल्सची नावं दिली आहेत आणि त्यांच्या पुढे जे बँड गॅप एनर्जीज दिल्यात त्या खूप महत्त्वाच्या आहेत सोलार सेल्सच्या बाबतीत जर बोललो तर. तर हाऊ मच इज द बँड गॅप एनर्जी, ते आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये येऊ शकतो. देन युजेस ऑफ सोलार सेल, दिस इज व्हॉट यू हॅव टू रिमेंबर. सगळे 2-2 मार्कासाठी येणारे क्वेश्चन आहेत. नंतर हा एलईडी. तर एलईडी मधलं हे सिम्बॉल खूप लक्षात ठेवा. या सगळ्यांमध्ये या चॅप्टरमध्ये सिम्बॉल्स लक्षात ठेवा, ते जास्त महत्वाचे आहे. एलईडीची डेफिनेशन लक्षात ठेवा इथे. ओके. दिस इज ऑलवेज यूज इन फॉरवर्ड बायस मोड, हे महत्वाचं आहे. हे जे स्पेशल 4 डायोड आहेत त्यातलं लक्षात घ्या, झिनर डायोड आणि फोटो सेल हे रिव्हर्स बायसमध्ये वापरले जातात. सोलार सेलला बायसिंग नाही आहे, तो स्वतःच व्होल्टेज प्रोड्यूस करतोय. बरंच एलईडी इज ऑलवेज यूज इन फॉरवर्ड बायस मोड. बरोबर. ह्या एलईडीचं वर्किंग जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. ड्युरिंग फॉरवर्ड बायस मोड व्हॉट विल हॅपन ओव्हर हिअर, हे खूप महत्वाचं आहे. ड्युरिंग फॉरवर्ड बायस मोड this current will flow, these electrons will cross the barrier, and when they try to combine with the holes in the p region, it will emit the large amount of energy. Now if this energy falls in visible region, we are able to see the light over there. Now you have to remember the advantages of LED. This is very important. Applications of LED, they are going to be asked in the exam. Again here you will find which materials are used over here. हे पुन्हा जसं सोलार सेल मध्ये मटेरियल्स होते तसे हे मटेरियल्स आपल्याला खूप महत्वाचे आहेत, हे लक्षात ठेवायचे आहेत.
बघा हे कलर्सच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे तिथे. ॲल्युमिनियम गॅलियम आर्सेनाइड, इट एमिट्स इन्फ्रारेड रेडिएशन, हे महत्वाचं आहे. LED made up of gallium arsenide phosphide produces red or yellow light. LED made by using aluminium gallium phosphide emits red or green light, and zinc selenide LED will produce the blue light. तर ह्या गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट आहेत 1 मार्क क्वेश्चन किंवा मल्टिपल चॉईसने. आता नंतरचा महत्वाचा पार्ट म्हणजे बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. त्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे हा सिम्बॉल लक्षात ठेवा. ओके, आता हा PNP आहे बघा, हा PNP आहे. हे 3 जंक्शन 3 कनेक्शन्स असतात इथे, एमिटर, बेस आणि कलेक्टर. आता PNP किंवा NPN कसं ओळखायचं हे महत्वाचं आहे. इथे बघा तुम्हाला ॲरो दिसेल या ठिकाणी. हा जो ॲरो आहे हा नेहमी एमिटर बेस साईडवर असतो. जर इट विल बी ऑलवेज इन द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट. जर एमिटर P असेल आणि बेस N असेल तर दिस ॲरो विल बी फ्रॉम एमिटर टू द बेस. हे जर NPN ट्रान्झिस्टर असेल इकडे दाखवल्याप्रमाणे तर दिस विल बी फ्रॉम बेस टू द एमिटर. याच्या बेसिसवर तुम्ही दिलेला ट्रान्झिस्टर PNP आहे का NPN आहे डायग्राम मधला ट्रान्झिस्टर ते ओळखू शकता. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे. कधीतरी तुम्हाला सिम्बॉल ड्रॉ करायला विचारतील किंवा मल्टिपल चॉईस मध्ये येऊ शकतो. वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर. सो प्लीज ट्राय टू रिमेंबर की द करंट विल स्टार्ट फ्रॉम एमिटर, स्मॉल अमाउंट विल कंबाइन इन द बेस and rest of the electrons will travel towards the collector. This is working of NPN transistor, but for that emitter base should be forward bias and base collector should be reverse bias. This is very important thing that one has to remember. कारण तसं नसेल तर ट्रान्झिस्टर will never work. ओके, तर त्याच्या वर्किंग साठी हे खूप महत्वाचं आहे. नंतर एमिटर, बेस, कलेक्टर हे तिन्ही पार्ट आपल्याला लक्षात ठेवायचे डेफिनेशन्स म्हणून. एमिटर इज अ थिक हेवीली डोप लेअर, हे लक्षात ठेवा. इट सप्लाइज लार्ज नंबर ऑफ मेजॉरिटी कॅरियर्स फॉर द करंट टू फ्लो थ्रू द ट्रान्झिस्टर. कारण इथूनच चार्ज कॅरियर सुरू होतात म्हणून त्याला एमिटर म्हणतो. बेस इज अ थिन सेंट्रल लेअर विच इज लाइटली डोप्ड compared to the emitter, whereas collector is another side of the base, lightly doped layer, पण it's going to be 10 times lighter. तर हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर हे कॉन्फिगरेशन्स आहेत, पण ठीक आहे कॉन्फिगरेशन एवढं काही विचारलं जात नाही. पण ट्रान्झिस्टर ॲज अ ॲम्प्लिफायर हे खूप आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याच्या आधी हे कॉमन एमिटर कॉन्फिगरेशन त्यांनी इथे जे डिस्कस केलं आहे त्याचा हा डायग्राम लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा इथे आपल्याला करंट गेन दिलेले आहे. तर हा जो पार्ट आहे अल्फा DC बीटा DC हा पार्ट खूप महत्वाचा आहे. दिस इज अ करंट गेन ओव्हर हिअर. ओके, आणि अल्फा DC बीटा DCचं रिलेशन याच्यावरती बेस्ट छोटेसे न्यूमरिकल्स तुम्हाला येऊ शकतात. नंतर इनपुट कॅरेक्टरिस्टिक, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक पण ठीक आहे त्यांनी डिस्कस केलेलं आहे, पण एवढं कधी आत्तापर्यंत आलं कुठल्या पेपरमध्ये असं काही पाहण्यात आलेलं नाहीये. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत, पण थोडंसं वाचून ठेवा अगदीच प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून. पण ॲम्प्लिफायर अँड इट्स वर्किंग हा जरा एक इम्पॉर्टंट पार्ट असू शकतो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ट्रान्झिस्टर ॲज अन ॲम्प्लिफायर, त्यामुळे हा एक पार्ट व्यवस्थित तयार करून ठेवा. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे लॉजिक गेट. अशी एक पण एक्झाम नाही की ज्याच्यात लॉजिक गेट्स बद्दल काहीच त्यांनी विचारलेलं नाही. तर आपल्याला याच्यामध्ये बघा छोट्या छोट्या डेफिनेशन्स दिसतील तुम्हाला की व्हॉट डू यू मीन बाय डिजिटल सिग्नल, व्हॉट डू यू मीन बाय अॅनॉलॉग सिग्नल. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत की व्हॉट डू यू मीन बाय अॅनॉलॉग सिग्नल, व्हॉट डू यू मीन बाय डिजिटल सिग्नल, व्हॉट डू यू मीन बाय लॉजिक गेट. तर बघा हे त्यांनी आपल्याला डेफिनेशन्स दिलेले आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. सो व्हॉट इज डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. तर या छोट्या छोट्या डेफिनेशन्स एक मार्काला येऊ शकतात. नंतर हे जे गेट आहेत
नॉट गेट, त्यांचे सिम्बॉल्स आणि त्यांचे ट्रूथ टेबल हे अतिशय अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे यातलं काही ना काही, कारण बघा चॅप्टर फक्त 4 मार्काला आहे, त्यामुळे मल्टिपल चॉईसमध्ये हे क्वेश्चन्स येतातच, किंवा या इनपुट आउटपुटवर बेस आपल्याला काही ना काही विचारलं जातं. आता हे ऑर गेट आहे, परत मगाशी सांगितल्याप्रमाणे याचा सिम्बॉल आणि ट्रूथ टेबल. देर आर 3 मेन गेट्स: OR gate, AND gate आणि NOT gate. They are called as a building blocks, and by using them any other gate can be realized. त्या तिघांमध्ये ट्रूथ टेबल आणि सिम्बॉल, दिस इज व्हॉट यू हॅव टू रिमेंबर. त्यांचा हे जे बुलियन एक्सप्रेशन्स आहेत ते पण तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील या सगळ्यांचे. बघा, हे ऑर गेटचं बुलियन एक्सप्रेशन असं आहे, y इज इक्वल टू a प्लस बी, whereas इथे जे बुलियन एक्सप्रेशन आहे ते y इज इक्वल टू एक्स बार. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स किंवा या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे खूप 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 महत्वाचे आहेत. हे बुलियन एक्सप्रेशन्स प्लीज रिमेंबर देम. म्हणजे या चॅप्टरमध्ये जसं रेक्टिफायर इम्पॉर्टंट आहे ना, तसा लॉजिक गेट हा पार्ट बराच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बऱ्याच वर्षापासून हे क्वेश्चन्स विचारले जातात. नंतरचं महत्वाचं गेट आहे नॅन्ड गेट, बट ते अँडच्या पुढे नॉट लावून इट कॅन बी रिअलाइज्ड ओव्हर हिअर. हे बुलियन एक्सप्रेशन यू ट्राय टू रिमेंबर and remember the truth table over here. दुसरं असं नॉर गेट, दिस इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑर अँड नॉट गेट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आता हे आपल्याला खूप 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 महत्वाचं आहे आणि हे सगळं लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला. त्यामुळे गेटचा पार्ट व्यवस्थित तयार करा. तसंच एक्सॉर गेट जो पार्ट आहे दॅट ऑल्सो यू प्रिपेअर इट इन अ नाईस मॅनर ओव्हर हिअर. तर ह्या ज्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला हे सिंपल वाटेल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू लाईक दिस then do not forget to visit again to our channel, because I am going to come along with some more revision videos over here. तुम्हाला जर अजून कुठल्या पर्टिक्युलर टॉपिक्स बद्दल रिव्हिजन काही हवी असेल फिजिक्स मधल्या, तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता.